नमस्कार गाईस, जय शिवराय. तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आजपासून जे व्लॉग्स येणार आहेत ते खूप एंटरटेनिंग आणि खूप मजेदार व्लॉग असतील. कारण की जी सिरीज आजपासून मी स्टार्ट करतो ती आहे अष्टविनायकची सिरीज. आपण 8 गणपती बघणार आहोत आणि नंतर मग आम्ही भीमाशंकरला पण कदाचित जाणार आहोत. अजून फिक्स नाही आहे पण ऑलमोस्ट डन आहे, भीमाशंकरला पण जायचं आहे. तर आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यावर लवकरात लवकर येईल. आणि गाईज जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला एक बोलायचं राहिलं होतं की थँक्यू बाळूमामाची व्हिडिओ ती आपली 150K क्रॉस केलेली आहे. त्यासाठी सगळ्यांची खूप खूप आभार, ज्यांनी ज्यांनी एवढा सपोर्ट दिला. आणि अशाच आपल्या प्रत्येक व्हिडिओ अशा शेअर करा, असंच व्हायरल होऊन द्या चॅनल आपलं. तर आता वाजतायत ते 2. बाबा गेलेत डिझेल भरायला आणि आता आई वगैरे आम्ही सामान बाहेर घेऊ. कारण की पहाटेचे 2 वाजतायत ना, दुपारचे नाही. आपला प्रवास कधी पण रात्रीच चालू होतो आमचा आणि मग यायला पण रात्रच होते. काय टेन्शन नाही, आपल्याला कोणाला हिशोब द्यायचा नसतो कारण की गाडी आपली, सगळं आपलं असतं, मग टेन्शन नसतं काय. तर आता बाबांना येऊन द्या, मग बाबा आल्यावर आपण गाडी वगैरे लोड करू, म्हणजे आपलं सामान जे जे आपले बॅग्स आहेत ते लोड करू, पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं लोड करू आणि नंतर मग जाऊ. कारण की गरमी खूप आहे. आपल्याला पाणी म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पाणी आपल्याला इकडनं घेतलं तर आपल्याला काहीच टेन्शन होणार नाही. कारण की कुठला पाणी कसा असतो आपल्याला काय माहिती नसते, म्हणून पाणी घेतलेला बरं असतो. तर पाणी पण घ्यायचं अजून. तर म्हणजे बॉटल्स आणल्यात, गाडी आली तर आपण पटापट लोड करू. वारल्यात ते 2. आता प्रवास चालू होतोय, तर भेटूया थोड्या. आपला इकडनं प्रवास चालू होत आहे आणि फर्स्ट फ्युअल चालू आहे. इकडे पूर्ण शांतता आहे बघा, कोणच नाही आजूबाजूला आणि आपला प्रवास चालू होत आहे. वाजल्यात ते 2:30 आणि आता आपली गाडी इकडनं निघते. कितीचं फ्युअल अप झालंय बघूया, थांबा. 4001 4001 रुपयाचं फ्युअल अप झालेलं आहे. आणि आपला लोगो दाखवतो तुम्हाला. आजच आपण काचीवर टाकलाय, ट्रॅव्हल विथ कनाथ. अष्टविनायक मधला सर्वात पहिला गणपती इथे आता आपण जाणार आहेत, महड गणपती. आणि आताशी वाजल्यात ते 4:30. आपली गाडी इकडे उभी आहे, मागे चहासाठी थांबले सगळे, कारण की सगळे झोपेतून आलेत ना, तर म्हणून चहासाठी थांबल्यात. तर आता पहिल्या गणपतीचं दर्शन घेऊया, महडचा गणपती. आता आपण आहेत मेन गेटच्या समोर. आपला महडचा गणपती जवळ गेटच्या समोर आहेत. आणि हे मंदिर ठीक 6 वाजता ओपन होते. आम्ही 5 वाजता तिथे पोहोचलेलो. 1 तास रेस्ट केला म्हणून चेहरा असा पूर्ण डलडल झाला आहे, पण दर्शन घेतल्यावर पूर्ण व्यवस्थित होऊन जाईल चेहरा. तर आता दर्शनासाठी आपण जातोय. 6 वाजता तिथे अजून फ्रेश वगैरे होते, तर जाऊया पुढे. सगळं दाखवतो कारण दुकान वगैरे बंद आहेत. आणि आताशी वाजता ते 6 वाजता सगळी दुकानं बंद आहेत, फक्त मंदिर ओपन आहे. पटकन दर्शन घेऊन आपल्याला पुढे पालीच्या गणपतीला पण जायचं आहे, तर बघूया पुढे. तर आता आपण आपल्या पहिल्या गणपतीच्या मंदिराजवळ आलेले आहेत, श्री वर्धविनायकचा गणपती महड.
तर हा आहे 8 गणपतीचा मॅप आणि आता आपला महाडचा गणपती म्हणजे वर्धविनायकचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलीच आहे आणि आता चाललं आहे आपण बल्लाळेश्वरला. थोड्या वेळाने म्हणजे उद्या आपलं सिद्धटेक, मोरगावचा मयुरेश्वर, अजून चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर आणि महागणपती असे 8 गणपतीचं आपल्याला दर्शन करायचं आहे. अष्टविनायक पूर्ण करून मग आपला पुढचा प्रवास करायचा आहे. काय जे आहे ते ठरवायचं आहे. बघूया पुढे. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. श्री वर्धविनायक गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं दर्शन घेऊन. 6 वाजता पटकन लवकर पहिली आरती पण भेटली आणि तेव्हा पण दर्शन भेटलं आणि आरतीनंतर पण परत दर्शन भेटलं. खूप भारी वाटलं, खतरनाक. आणि आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे. त्याच्या अगोदर या मूर्तीचं म्हणजे या मंदिराची थोडीशी मी ब्राह्मणाकडून विचारपूस केली. तर ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे आणि हे मंदिर खूप पुरातन कालापासून बांधले गेलेलं मंदिर आहे. 1725ला हे मंदिर बांधलं आहे आणि ही मूर्ती या मागच्या तलावात 1670ला भेटली आहे आणि असं करून हे मंदिर बांधलं गेलं. महड पण तेव्हाच बांधलं गेलं आणि आता चाललो आहे पुढच्या प्रवासासाठी. पण पहिल्या गणपतीचं दर्शन खतरनाक झालेलं आहे. आता चाललो आहे पुढच्या गणपती म्हणजे पालीच्या गणपतीला. तर बघूया आता पुढे. पण इट वॉज ऑसम. मग दर्शन कडक झालं, एक नंबर. तर आता दुसऱ्या गणपतीकडे आलेले आहेत आपण. तर दुसऱ्या गणपतीचं नाव आहे बल्लाळेश्वर. ते पालीमध्ये आहे आणि आताच इकडे मोफत पार्किंग होती, तिकडे आपली गाडी पार्किंग केली. आताशी वाजता आहेत ते फक्त 8:30. पटापट दर्शन घेऊ. खूप ऊन आहे, उन्हामुळे असं वाटतं की दुपार झालं आहे, पण वाजल्यात फक्त 8:30 आणि पटापट जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊ. सांगतो तुम्हाला माझा काय अनुभव आहे. तर तुम्हाला बल्लाळेश्वर मंदिराकडे तुम्हाला भक्तनिवास पण भेटेल. बाकीच्या मंदिराकडे आहे का आता आपण चेक करू. प्रत्येक ठिकाणी आहे ऑलमोस्ट, कारण की आम्ही पहिल्या महडला चेक केलं तिथे पण आहे आणि आता इकडे मागेच आहे बघा भक्तनिवास केवढा मोठा आहे. तर तुम्ही इकडे येत असतील तर स्टेसाठी पण अवेलेबिलिटी आहे. दुंदी विनायक गणपती. तू म्हणीचा कसं दाखवा लागलाय. अरे पण मला व्हिडिओ काढा मग मी
दहाव्या लागला मायाशी. नाही काय नाही बोला म्हणून तर बल्लाळेश्वर मंदिराचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी. तर खूप चांगलं दर्शन झालं. मंदिरात पण जास्त लोक नव्हती, व्हिडिओ काढायला पण भेटलं, सगळं भेटलं. तर आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर भेटूया पुढे.